नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची चालू शैक्षणिक वर्षाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी किंवा वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 5वी मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असेल. त्यात 40 गुण लेखी कामासाठी आणि 10 गुण तोंडी कामासाठी. यासाठी विचारलेले प्रश्न बघा. तोंडी चाचणीसाठी प्रश्न पहिला, उतारा वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. बघा ती प्रश्न. आईने मोहनला कोणता प्रश्न विचारला? बघा त्याचं उत्तर. अरे राजा, एक छोटंसं काम करशील का? आईने मोहनला दुकानातून सांगितलेले 2 वस्तू, डाळ, तांदूळ, साखर. पुढील प्रसंगी तू काय करशील? तू दुकानात वस्तू खरेदी केलीस तर दुकानदाराला पैसे दिलेस. उरलेले पैसे देताना दुकानदाराकडून तुला चुकून जास्त पैसे मिळाले तर तू काय करशील? मी उरलेले जास्त पैसे दुकानदाराला प्रामाणिकपणे परत करेल. हे उत्तर सांगायचं आहे. प्रश्न दुसरा बघा. तोंडी कामासाठी एक कविता दिलेली आहे, ती आपण वाचायची आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा तो पहिला प्रश्न. वरील कवितेचा विषय कोणता आहे? तो आहे पेरणी. पुढचा प्रश्न आहे, कवितेत आलेल्या 2 पक्ष्यांची नावे सांग. मोर आणि चातक. पुढचं, पाऊस पडला नाही तर काय होईल? दुष्काळ पडेल. अन्नधान्याचा तुटवडा पडेल. जनावरं उपाशी मरतील. पावसाची कमतरता भासेल. यासारखी उत्तरं लिहायची. आता लेखी चाचणी बघा. त्यासाठी विचारलेला प्रश्न तिसरा 4 गुणांसाठी. कंसात दिलेले शब्द वापरून कविता पूर्ण करायची. लीला ग लीला, मला आहे तुझा लळा. नाही बुडवणार ना कधी तू शाळा. मामाच्या गावी फुललाय द्राक्षांचा मळा. मामाच्या गावी जायचे चला पळा. या पद्धतीने आपण 4ही शब्द टाकायचे आहेत. प्रश्न चौथ्यामध्ये पुन्हा एक उतारा दिलेला आहे 5 गुणांसाठी आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न बघा. धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यास कोणकोणती कामे करावी लागतात? नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी. पुढचं, शेतकऱ्यांना कोणता खर्च करणे परवडत नाही? दुबार पेरणीचा खर्च त्याला परवडत नाही. पुढचा प्रश्न. योग्य वाक्यासमोर बरोबरची खूण करा. योग्य वाक्य आहे ताटातील अन्न संपवावे आणि चौथं वाक्यही बरोबर आहे, ताटात आवश्यक तेवढेच अन्न घ्यावे. प्रश्न 5वा. सूचनेनुसार उत्तरं लिहायचे 4 गुणांसाठी. शाळेशी संबंधित कोणत्याही 2 योग्य शब्दांच्या पुढे बरोबरची खूण करायची. पाठ्यपुस्तक आणि फळा. पुढचा प्रश्न आहे, कंसातील दिलेल्या कोणत्याही 2 शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. रीना छान गाणे गाते. परीला तबला वाजायला आवडतं. पुढचं 6वा प्रश्न 7 गुणांसाठी. लिंग बदलायचे. वाघ, वाघीण. बाहुला, बाहुली. वचन बदलायचे पुढच्या प्रश्नात. माझ्याकडे टोपी आहे. माझ्याकडे टोप्या आहेत. त्यानंतर पुढचा आहे, झाडावर फुले आहेत. झाडावर फूल आहे. ई भाग. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहायचे. सुयश जत्रेत गेला. तेथे त्याने खूप मजा केली. दुसरं, रसिकाने गणवेश परिधान केला. आजोबा तिला शाळेत घेऊन आले. ई भाग. कंसातील योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे. विजांचा कडकडाट सुरू होता. 7वं, सूचनेनुसार कृती करायची आहे.
शुद्ध शब्दाच्या पर्यायास गोल करायचा आहे, तो आहे निर्धन. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे, गाणे गाणारा, गायक. समानार्थी शब्द लिहायचा आहे, सूर्य, रवी, भास्कर. पाणी, जल, जीवन. पुढचा प्रश्न आहे, तुझ्या शाळेच्या परिसरात परसबाग तयार केली आहे, त्यासाठी 5 सूचना तयार कर. जागेची निवड आणि लागवड, नैसर्गिक शिक्षणाचे केंद्र, आरोग्यपूर्ण अन्न पुरवठा, पर्यावरणाची काळजी, वेळेचा सदुपयोग व शिस्त. त्यानंतर 9वा प्रश्न, कविता वाचायची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. अंगुली या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे, तो आहे बोट. सहसंबंध लिहायचा आहे, केळीची बाग तशी आंब्याची आमराई. ई भाग, खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. पसार, बाबा दिसताच रामू पसार झाला. सुगंध, फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळतो. ई भाग, योग्य पर्यायस गोल करायचा आहे. कानोसा घेणे, या वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करायची. उत्तर आहे अंदाज घेणे. 10वं, खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. त्यांनी मध्येच विचारले, तुझे नाव काय? बघा, ते विरामचिन्ह, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्हाचा वापर करायचा आहे. 11वा प्रश्न, शेवटचा, 4 गुणांसाठी. काही कंसात शब्द दिलेले आहेत. झाड, तळे, पाणी, शिकार, कबूतर आणि मुंगी. या शब्दांचा वापर करून आपल्याला एक छान अशी गोष्ट तयार करायची आहे. गोष्टीचं नाव आहे शिकारी आणि कबूतर. बघा ती गोष्ट. एका जंगलात एक शिकारी राहत होता. त्याला एका झाडावर एक कबूतर दिसले. त्याने कबुतरावर गोळी झाडली. त्यामुळे ते कबूतर जमिनीवर पडले. शिकारी कबूतर उचलण्यासाठी जवळ गेला. तेव्हा ते जिवंत होते. शिकाऱ्याला त्याची दया आली. त्याने त्याला तळ्यातले पाणी पाजले. कबूतर काही दिवसांनी बरे झाले. तेवढ्यात शिकाऱ्याला तळ्यात एक मुंगी तडफडताना दिसली. शिकाऱ्याने एका झाडाच्या पानावर तिला चढवले व तळ्याच्या बाहेर काढले. अशा प्रकारे शिकाऱ्याने दोघांचे प्राण वाचवले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.